आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई बाबा आई बाबा आई बाबा आई बाबा आई बाबा वीणा लवकरात लवकर बाहेर या, चमत्कार झालाय चमत्कार। ए दादा सगळ्यात पहिले जयंत ब्रोला आवाज दे, तो महत्वाचा आहे। हो जयंत महत्वाचा आहे। आई जयंत बाबा जयंत चुप काय चाललंय हा चल चल तिकडे काय इतका आरडाओरडा करताय असे कुठले दिवे लावून आलात तुम्ही दोघं अगं आई दिवे कशाला लावायला पाहिजे, माझ्या कष्टाचा प्रकाश लांब लांब पर्यंत पोहोचलाय। हा दादा म्हणतो तेच, तू बोल हा बाबा जयंत कुठे आहे? अहो त्याला म्हणावं होतकरू आणि कष्टाळू बिझनेस पार्टनर्स मिळालेत त्याला। हा ग्राउंड रियालिटीचा अनुभव घेऊन आलोय आम्ही। आता आम्ही चांगले बिझनेसमॅन होऊ शकतो हे सिद्ध केलंय। कुठे आहे जयंत, कुठे आहे बाबा? ए लाव रे तो व्हिडिओ हरीश। हो लावतो की। बंद कर तो व्हिडिओ। जयंत गेला त्याच्या घरी, तो काहीतरी राहायला आला होता का? जयंत कुठे आहे जयंत? आणि बघ बिझनेसचं जर म्हणाल ना तर आता आम्ही आमच्या बिझनेसमध्ये तुम्हा दोघांना पार्टनर नाही बनवू शकत। का म्हणजे आता काय प्रॉब्लेम झाला? अहो बाबा आता तर आम्ही रिक्षा चालवण्याचा अनुभव सुद्धा घेऊन आलो। मग हा असेल पण काय आहे, अरे तुम्ही गेल्यानंतर मी आणि जयंत आम्ही पुन्हा एकदा आमच्या बिझनेसची चर्चा केली, जरा प्लॅन बद्दल आम्ही डिस्कशन केलं आणि आमच्या असं लक्षात आलं की या बिझनेसपेक्षा इतर अनेक बिझनेसेस आहेत जे जास्त नफा देऊ शकतात। आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलंय की आता आम्ही रिक्षाचा बिझनेस करणार नाही। अहो डोकं फिरलंय काय तुमचं? संतोष नाही नाही आई तसं म्हणायचं नाहीये, पण तुम्हाला कळत कसं नाहीये? एवढा चांगला बिझनेस आहे, प्रॉफिटच प्रॉफिट आहे याच्यामध्ये, खूप पैसे मिळतील। अरे हे जे आहे ना तुझं अरे रावी बोलणं ओरडणं असं, त्याच करता जयंत आणि मी ठरवलंय की आम्ही तुला पार्टनर करून घेणार नाही। अरे काही नसताना असं डिक्टेटर सारखा वागतोयस तू? म्हणजे पार्टनरशिप 5% आणि तो 80%चा। बाबा मी काय म्हणतो, अहो हे असं बिझनेसचं धरसोड करणं काही बरोबर नाही बाबा। कसं आहे ना की असं आपण जर बिझनेस बदलत राहिलो ना तर नफा होत नाही बाबा, आणि बिझनेस आपला एक्स्टॅब्लिश सुद्धा होत नाही। तेव्हा आता ठरलं ना आपलं रिक्षाचा बिझनेस करायचं, मग करूयात ना, है ना? कमाल आहे रे हे तू बोलतोयस हरीश अरे विसरलास का तू जेव्हा व्यवसाय करायचा असा दिवसभर घरात फिरायचंस ना तेव्हा दिवसाला 4 कल्पना असायच्या तुझ्या डोक्यात, त्याचं काय? आणि त्यावेळेस तू काय म्हणायचास ते आठवते का रे? नाही आठवण करून दे। तेव्हा तू म्हणायचास की हे मोठ्या बिझनेसमनचं लक्षण आहे, नाही का? त्याचं काय झालं रे? बरोबर बोलताय बाबा, बरोबर ताय। याच्यामुळे तुझ्यामुळे सगळं तुझ्यामुळे घडतं हे। तुला नवीन नवीन बिझनेसची आयडिया यायच्या ना, त्याच्यामुळे त्यांना सुचलं वेगळा बिझनेस करावा। ए दादा हे काय? सगळं माझ्यामुळे नाही, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय। माझ्यामुळे? हो, काय, तुझ्यामुळे. काय, काय? एक तर तू रिक्षाची आयडिया दिली, कळलं ना? काय? त्याच्यामुळे आज अख्खा दिवस फुकट गेलाय माझा। तुझं तर नुसता वेळ फुकट गेलाय रे, माझं अख्खं अंग दुखतंय ते रिक्षा चालवून चालवून। मग तुझं अंग दुखतंय तर माझी सुद्धा कंबर धरली आहे, असं काय करू? काय केलंस तू? काय केलंस? अरे साधी रिक्षा ढकलता नाही आली तुला? काय? ती सांगितली ती पण- बंद. मला तुझं तोंड पण बघायचं। मला सुद्धा तरी बघायचं। जा, जा, जा. किती कलकलाट, वय काय आहे त्यांची? डोकं दुखायला लागलं, पडतो मी जरा जाऊन। खबरदार जर कोणी नाकं मुरत जेवण कराल तर स्वयंपाक करून करून माझ्या अंगाचा ठणठणा बोंबा मारल्यात। त्या किचनच्या कट्ट्यापाशी उभं राहून राहून पायाची लाकडं झालीत माझी। तेव्हा तर नावं ठेवून जर जेवा लागलात ना तर सांगून ठेवते एकेकाला, मुकाट्याला जेवा,
राहू दे. अरे तुला दात काढायला काय झालंय? नाही म्हणजे माझं म्हणणं इतकं आहे आजी की एक गोष्ट तुम्ही मस्त केली या घरातलं अन्न पाणी माझ्यासाठी बंद केलं नाहीतर मला सुद्धा हे असलं. अरे आमच्या समोर निदान जेवणाचं ताट तरी आहे, पण तुला उपाशी राहावं लागलंय. खरंय. हं? आज तुझी बायको नाहीये इथं चुलीवरचा स्वयंपाक घालून तुला खाऊ घालायला. काय करणार पण आजी, अजून काय उपाय नाही ना. सिद्धू अरे सूर्या, अरे भावा काय म्हणतो बऱ्याच दिवसांनी यार. अरे हा वहिनीने डबा दिलाय तुझ्यासाठी. कोणी? जरा मोठ्याने बोल रे, एकदम जोरात. हा अरे भावना वहिनीने तुझ्यासाठी डबा पाठवलाय. क्या बात है यार, काय न्यूज दिली असते. क्या बात है, क्या बात है. चल पोटभर जेवून घे. हा चल 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 भेटूया. चल चला. वाह. वाह. काय सुगंध दरवळतात. जाऊ दे. अरे वा, काय मऊ 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 छान पोळ्या तशा. वा. चला, घरचं जेवण ते घरचं जेवण शेवटी. वा 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 वा, कडक. काय चव आहे माझ्या बायकोच्या हाताला, आहे ना. साक्षात अन्नपूर्णाच. एक नंबर राव, एक नंबर. असं जेवण पाहिजे यार रोज. वा. अप्रतिम. कसं आहे ना, मला असं काय वाटतं माहितीये का, बायकोचं जर प्रेम मिसळलं असेल ना जेवणात, तर मग जेवणाची चव काहीतरी वेगळीच लागते नाही. काय ना, तो माणूस खरंच खरंच दुर्दैवी आहे ज्याला माझ्या बायकोचा हातचा रोज खायला नाही मिळत. काय करणार पण, ज्याचं त्याचं नशीब. तू का असा छळ करतोयस हे मला चांगलं माहितीये. तुझ्या बायकोला माहेरी पाठवले ना म्हणून. पण एक लक्षात ठेव सिद्धू, मी पण लेची पेची नाही. मी सुद्धा तुझी आजी आहे. आणि नुसतीच आजी नाही, सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील आजी आहे. अरे बघच, अशी एक एक खेळी खेळेन की नाही की तुझ्या आणि तुझ्या त्या अवलक्षणेच्या नात्याचा तुकडाच पडेल. लक्ष्मी निवास, लक्ष्मी